तर दरवर्षी रायगडच्या गोरेगाव, माणगाव, कोलाड या भागातून कलिंगड मोठ्या प्रमाणावर परदेशामध्ये निर्यात होत असतात। परंतु यंदा आखाती युद्धामुळे शेतमालाची निर्यात ठप्प झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कलिंगड विकावी लागतात। युद्धाचं सगळं संकट ओढवल्यामुळे कंटेनर सगळे पडून राहिलेत आणि जे मार्केटला माल जाणार होता तो आता व्यापारी आमच्या शेतात येत नाहीयेत आणि 5 आणि 7 रुपयाचा मार्केट घेऊन आम्हाला लोकल मार्केटला माल द्यावा लागतोय। पण त्यामध्ये आमची काढणी वगैरे सगळं काय परवडतच नाही। त्याच्यामुळे आम्ही हा माल सगळा काही शेतातच आमचा पडून राहिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।